अभिव्यक्तींचा अनोखा मिलाप असणारा मुक्तछंद या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं 28 ते 31 जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती डीएसचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अशोक पलांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। कार्यवाह प्राध्यापक धनंजय कुलकर्णी, संचालक मिलिंद कांबळे, प्राचार्य डॉक्टर नितीन कुलकर्णी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर सुशीलकुमार धनमाने आदी यावेळी उपस्थित होते। महोत्सवाचं यंदा 25वे वर्ष आहे। फर्ग्युसन महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी 28 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळात आयोजित करण्यात आला आहे। विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान 150 विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचं निश्चित केलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची यावेळी उपस्थिती असणार आहे। 29 जानेवारीला सकाळी 10 वाजता पद्मजा फेनानी यांच्या हस्ते मुक्तछंद महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यानंतर त्यांची मुलाखत होणार आहे। त्या दिवशी दुपारी 12 वाजता चित्रपटाचे अंतरंग या परिसंवादात ऋषिकेश जोशी, सुनील सुक्थनकर, अश्विनी गिरी सहभागी होणार आहेत। तर संध्याकाळी 7 वाजता यमन रंग हा लता मंगेशकर स्वर रजनीचा कार्यक्रम सानिया पाटणकर सादर करणार आहेत। तर मंगळवारी 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता कालातीत शिवकौशल्य या विषयावर अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं व्याख्यान आयोजित केलं असून दुपारी 4:30 वाजता शब्दसुरांची रसाळ पोथी हा श्रीधर फडके आणि आनंद माणगुकर यांची मुलाखत होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता वैभव जोशी यांचा कवितेच्या वाटेवर हा कार्यक्रम होणार आहे। बुधवारी 31 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता नाते कलेशी या कार्यक्रमात शुभांगी गोखले आणि सखी गोखले सहभागी होणार आहेत। 2 वाजता चर्चा तर होणारच, गप्पा गोष्टीचा कार्यक्रम आहे। उर्मिला निंबाळकर, इंद्रजित मोरे यात सहभागी होणार आहेत। संध्याकाळी 5:30 वाजता वारसा लोककलेचा लावण्यवती ही सुरेखा पुणेकर यांची मुलाखत होणार असून सायंकाळी 7 वाजता स्टँडर्ड कॉमेडी नाईटचे सादरीकरण सावनी वझे आणि सिद्धांत बेलवलकर करणार आहेत। या सांस्कृतिक विभागाचे जे प्रमुख असतील यावर्षी धर्मले सर आहे, या पूर्वी जे लोकांनी काम केलेलं आहे या सर्व कार्यक्रमाला 25 वर्ष पूर्ण झाले। त्यानिमित्ताने वेगळ्या 4 दिवसाचा भरगच्च असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी 28 तारखेला जे 25 वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, संस्थेचे जे काही आजी माजी विद्यार्थी असतील, संस्थेचे पदाधिकारी असतील, जे काही कलाकार म्हणून त्यांनी इथं काम केलेलं आहे, त्याचप्रमाणे संस्थेचे जे शिक्षक असतील, आजी माजी शिक्षक, प्राचार्य या सर्वांना संबोधित करून पण 28 तारखेला संध्याकाळी 5 ते 8 असे 300 सेलिब्रिटी या निमित्तानं येणार आहे आणि हा असा भरगच्च असा कार्यक्रम या निमित्तानं आपण फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आयोजित केला आहे। त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या दिवशी सोमवारी परत असे सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस असे विद्यार्थ्यांसाठी जे काही कार्यक्रम केलेले आहे ते विद्यार्थी इथं कार्यक्रम आपले करत आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही सेलिब्रिटी आहेत त्यांना पण मुद्दामून या कार्यक्रमासाठी बोलवलेलं आहे। आपल्याला तिथे कार्यक्रम पत्रिका दिलेलीच आहे, त्याच्यामध्ये जास्त सविस्तर सांगायचे व्यक्ती आणि अभिव्यक्तींचा अनोखा मिलाप या नावाखाली आपण आयोजित करत असतो। फर्ग्युसन महाविद्यालयाचे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच प्रत्येक विभागाचे सायन्स फेस्टिवल्स, कला शाखेचे वेगवेगळे कला आविष्कार असे आपण कार्यक्रम डिसेंबरच्या महिन्यात घेतच असतो। पण त्या व्यतिरिक्त या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की हा पूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांकरता आयोजित केलेला आहे। त्याच्यामध्ये फर्ग्युसनचे विद्यार्थी या वेगवेगळ्या क्षेत्रात गेलेले आहेत त्यांना बोलवून त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम असतो किंवा त्यांच्या ज्या क्षेत्रात ते नामवंत आहेत त्या क्षेत्रामध्ये त्यांची कला दाखवण्याचा कार्यक्रम असा आपण आयोजन करायचो। विद्यार्थ्यांकरता हा कार्यक्रम खूप चांगला असतो। याच्यातनं विद्यार्थ्यांचे वेगवेगळे म्हणजे आपण म्हणूया लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप होतात किंवा मुलाखती कशा घ्यायच्या त्याच्या संदर्भात सुद्धा ते तयार होतात। कारण ही एक संधी असते की जे विद्यार्थी पुढे आपल्या आयुष्यात करिअर करणार असतील त्यांना समोर बघून त्यांची अनुभूती घेण्याचा हा खूप छान कार्यक्रम असतो।